नमस्कार. मी कैलाश, इंटिरियर डिझायनर. आणि मी आत्ता आपल्या पुण्यामध्ये जी साईट आहे नागनाथ पार्कच्या इथे 1 BHKची साईट आहे इथे. आणि त्या 1 BHKच्या साईटचं आपण पूर्ण प्लॅनिंग केलेलं आहे, डिझायनिंग केलेलं आहे. आणि POPचं डिझाईन जे आत्ता या कंडिशनवरती आहे, तर त्या आपण जस्ट व्हिजिटसाठी आलो आहे की आपल्या ज्या प्लॅनिंगप्रमाणे हे सगळं होतं आहे की नाही होतं आहे हे बघण्यासाठी आलेलो आहे. आणि दुसरी गोष्ट की इथं मी थोडंसं ऑब्झर्वेशन पण करतो, कुठे पॉईंट नाही आहेत किंवा कुठे दिलेले आहेत, कुठे रिक्वायर्ड आहेत, त्या गोष्टी व्हिजिट केल्यानंतर समजून जातो. आणि ती व्हिजिट त्यासाठी महत्त्वाची. तर मी नेक्स्ट तुम्हाला पार्टमध्ये सांगेलच की मी एक जसे आपले एजन्सी जिथं वर्क करतील ते वर्क करताना पण तुम्हाला मी कळेल की अशा प्रकारे हे इंटिरियरचं वर्क चालतं. आणि काम इंटिरियर हा पार्ट खूप सोपं वाटतो लोकांना बोलायला किंवा लोकांना जस्ट असं की हां काय बाबा इंटिरियर करणार, त्याची वेगळीच फी असते आणि त्याचे काय आहे पुढे चार्जेस द्यायचे. तर त्याच्या पाठीमागचे जे कष्ट असतात ते लोकांना दिसत नाही. आणि ते कष्ट मी अशा व्हिडिओ बनवून तुम्हाला ते थोडं दाखवतो आहे की जेणेकरून या सगळ्या गोष्टी या फील्डमध्ये कराव्या लागतात. लोकांना इंटिरियर फील्ड म्हणजे एकदम इझिली वाटतं की जस्ट डिझाईन झालं चला मग की आपण त्याचे पैसे मग पुढे काही वेळेस कसे पैसे द्यायला थोडेसे हात मागे पुढे करतो. तर तो प्रकार ज्यावेळेस होऊ नये किंवा लोकांना त्या गोष्टी समजाव्यात म्हणून मी हा प्रयत्न करतोय. हा आपला जो एरिया आहे हा एंट्रन्सचा एरिया आहे. इथं त्यांचं इन फ्युचरमध्ये मंदिर असणार आहे. त्या मंदिरच्या वरती हे जे 2 स्लॉट आहे त्या 2 स्लॉटमध्ये आपण ॲक्रेलिकची जाळी या अशा 2 बसवणार आहे. सेंटरला थोडंसं आपण झुंबरसाठी जागा करतोय. हा एरिया म्हणजे एक स्पेसिफिक एंट्रन्ससाठी होऊन जाईल आणि येताना थोडासा चांगला मोठा आणि प्रशस्त वाटेल, सुंदर दिसेल. यानंतर मग हा जो एरिया हा या साईडने अशी एल शेपमध्ये सिटिंग आहे. हा आपण इथं काही कसल्या प्रकारचे खटके विटके दिले नाही, जेणेकरून मेंटेनन्सचा प्रॉब्लेम नाही. हा इथे एक तुम्हाला स्लॉट दिसतोय. या स्लॉटमध्ये आपण काय करतोय की वुडनचं सिलिंग आपण खाली आलेलं दाखवतो. आणि हा तेवढाच आहे जेवढा आपला खालचा टॉप असणार आहे किंवा 1-2 इंच बाहेर काढूया आपण त्या टॉप. आणि याच्यानंतर हा जो एरिया आपला असेल तर हा या वॉलवरती टी व्ही देणार आहे. त्या पाठीमागून बॅकलाईट वगैरे वरनं पण थोडेसे स्पॉटलाईट देणार आहे. आणि त्यानंतर ही लिव्हिंग आणि किचन जी मॉडर्न कन्सेप्ट एकत्र असतात. तर हा जो एक मध्ये आपण ठेवलेला आहे म्हणून याला परत पैसे लागायचे कार्यक्रम नको म्हणून मी काय केलं आहे की याच्यामध्ये पूर्ण बॉक्स आहे. हा बॉक्स पूर्ण ब्लॉक शेडरचा युनिट होईल. त्याच्याखाली क्रॉकरी होऊन जाईल. क्रॉकरी झाली की हा आपला उभा व्हर्टिकल युनिट होईल जाईल. या साईडने जे असणार ते याचं डिस्प्ले युनिट असणार आहे. इथं आपण थोडेसे आर्टिफॅक्ट्स किंवा थोडेसे कॅनव्हास पेंटिंग वगैरे करणार आहे. याला छानशी अशी प्रोफाईल देऊन इथे पण हायलायटिंग करणार आहे. त्यानंतर ह्या साईडला जे किचन जो पार्ट आहे त्या किचन पार्ट असणार पूर्ण मॉडेल असणार आहे. आणि आपलं जे असणारे फर्निचर युनिट ते या वॉलवरती एक असेल आणि इकडे जे आता ह्या स्लॉट या स्लॉटच्या तिथे एक असणार. तो एक विषय म्हणजे जेणेकरून त्यांना जास्त स्टोरेज भेटेल. आता जर आपण असं जर स्टोरेज ठेवलं तर याच्यामध्ये काय होऊन जाईल की इकडे एक स्टोरेज इकडे स्टोरेज मिनिमम होऊन जाईल. बरं ॲक्वासाठी मग एक तर पूर्ण एक हा गेलाच. आपल्याला तसं नाही करायचं आहे. नंतर मग इथं त्यांना एक चिमणीची प्रोव्हिजन करतो. त्याच्यासाठी आपल्याला पाठीमागून थोडंसं पॅनलिंग करून त्याच्यावरती चिमणी फिक्स करता येईल. हे एकच असणार आहे की रेग्युलरली आपला चिमणीची गरज नसणार आहे. त्यावेळेस मग ते काही नॉर्मल कुकिंग असेल तर ते ह्याच्याच पण ऑब्झर्व करून टाकेल. त्यामुळे हा किचनचा आपला कन्सेप्ट आहे. इथं त्यांचा डबल डोअरचा फ्रीज आहे. वरती जे असणार आहे इथे वरती आपण एक त्यांना ओव्हरहेड युनिट देतो आहे जेणेकरून त्यांचं स्टोरेज पण जास्त असेल. आणि हा जो एरिया दिसतो तुम्हाला या एरियाच्या याच्यामध्ये आपण इथपर्यंत एक पार्टिशन बनवणार आहे जे की आपलं जिप्सम पार्टिशन असेल. जिप्सम नाही आपलं वॉटरप्रूफ बायसन बोर्डचं पार्टिशन असेल. आणि इथे एक छोटंसं बेसिन मिळतो जेणेकरून इथल्या लोकांचं जेवण वगैरे झालं तर बाहेर त्यांना हात वगैरे धुवायला फ्रेश व्हायला हे सुटेबल होईल. आणि इथे तुम्हाला अजून एक खट्टी दिसते. या खट्टीमध्ये सिलिंगमध्ये हा इथं सिलिंगचा पॉईंट असणार आहे. आणि या ठिकाणी आपण काय करतोय की त्यांना बॅटरी बॅकअपसाठी एक प्रोव्हिजन करून देतो. इथे एक थोडासा आपला स्टोरेज युनिट असणार त्याच्यामध्ये तुमच्या बॅटरी असणार आहे. आणि बॅटरीमध्ये त्याचे जे स्टोरेज युनिट असणार त्याचे दरवाजे आपले लोअर्स पॅटर्नमध्ये असेल जेणेकरून हवा व्हेंटिलेशन हे राहणार आहे. अशा प्रकारे आपण हे POPचं सिलेक्ट केलेलं आहे. आणि त्याच्याप्रमाणे त्याच्या अकॉर्डिंगली हे सगळं लाईटिंगचे वायरिंग सगळं झालेलं आहे. आता नेक्स्ट पार्ट आपला जो असणार आहे तो फर्निचरचा असणार आहे. तर फर्निचरचा नेक्स्ट पार्ट मी तुम्हाला त्यावेळेस कळेल.